पाकातलं श्रीखंड. इथे मी दही घेतलेलं आहे अर्धा किलो. ते एका कपड्यामध्ये बांधून ठेवायचे, पातळ कपड्यात टांगून ठेवू शकता किंवा वजन ठेवून 4 तास ठेवू शकता. चक्का जास्त वेळासाठी ठेवायचा असल्यास तो फ्रीजमध्ये ठेवा, नाही तर चक्का आंबट होऊ शकतो. आता मी ते बाजूला ठेवलेलं आहे. नंतर आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. 1 कप साखरेला बुडेल एवढंच पाणी घालायचं आहे, केशर घालायचं आहे आणि 1 तारी पाक आपल्याला करून घ्यायचा आहे. बघू शकता आपला पाक तयार झाला आहे. पाक आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. आपण आता 4-5 तासांनी चक्का आता काढून घेत आहोत. या चाळणीमध्ये आपल्याला चक्का गाळून घ्यायचा आहे, पाणी फेकून द्यायचं आहे. बघू शकता किती छान प्रकारे चक्का आपला तयार झाला आहे. चक्का गाळून घेतला की त्याच्यात आपल्याला केलेलं हे साखरेचं पाक आहे तो घालून घ्यायचं आहे. पाक घातल्यावर आपल्याला श्रीखंड पातळ वाटेल, पण ते फ्रीजमध्ये ठेवल्यावर पूर्णपणे घट्ट होतं. थोडी वेलची पूड घालून घ्यायचे, आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहे आणि फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी श्रीखंड ठेवून द्यायचे. बघू शकता पाकातलं श्रीखंड खाण्यासाठी तयार.